दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर समीर भुजबळ यांच्याकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। मुंबईतील नरिमन पॉइंट या परिसरामध्ये राष्ट्रवादीच्या अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले। तर ही दृश्य आपण बघू शकतो। एकीकडे मुंबईमध्ये शरद पवार गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। त्याच्यामध्ये पक्षही शरद पवार साहेब आणि त्याचबरोबर चिन्हही शरद पवार साहेब असे बॅनर लागले होते। तर दुसरीकडे नरिमन पॉइंट या ठिकाणी समीर भुजबळ यांच्याकडून हे बॅनर लगावण्यात आले आहेत आणि या बॅनरमध्ये त्यांनी राष्ट्रवादीचं अभिनंदन केल्याचं पाहायला मिळते। अजित पवार गटाला राष्ट्रवादी हे नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचं अभिनंदन करण्यात आलं आहे। तर या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षफुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचा काल संध्याकाळी एक महत्त्वपूर्ण निर्णय आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह घड्याळ हे अजित पवार गटाला दिल्यानंतर आपण मुंबईत पाहू शकतो की मुंबईतील नरिमन पॉइंट या परिसरामध्ये अजित पवार गटाकडून अर्थात मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष समीर भुजबळ यांच्याकडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। घड्याळ तेच वेळ नवी आशयाचं एकूणच ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की या बॅनरबाजीला आता शरद पवार गटाकडून कशा पद्धतीचं प्रत्युत्तर या ठिकाणी देण्यात येणार आहे। कॅमेरामन रोशनसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।